नमन त्याच्या बिझनेस मीटिंगसाठी न्यूयॉर्कला गेला होता आणि तिथली सगळी कामं उरकून आज भारतात परतला. नमन मुंबई विमानतळावर त्याच्या ड्रायव्हरची वाट पाहत होता, कारण त्याच्या ड्रायव्हरने सांगितले होते की आपण विमानतळावर पिकअप करणार आहोत. खूप वेळ झाला पण तो आला नाही आणि कॉल वाजत नव्हता. काही वेळाने नमनचे फोन पण आला, चार्ज होत नसल्याने बंद. वाट पाहण्यात खूप वेळ झाला होता, म्हणून नमनला वाटले की टॅक्सीने जावे. मग तो सर्व सामान घेऊन विमानतळाच्या बाहेर आला आणि टॅक्सी येण्याची वाट पाहत होता. मग एक टॅक्सी येताना पाहून नमनने त्याला हात दाखवून थांबवले आणि तो बसायला गेला. तितक्यात पलीकडून एक मुलगी टॅक्सीत बसली. नमन म्हणाला की तिने ही टॅक्सी थांबवली आहे. तर ती म्हणाली, काय झालं? मी आधी बसलो, तू दुसरी टॅक्सी घे. नमन मग तिला म्हणाला की तू कुठल्या दिशेने जायचं आहे? तो म्हणाला, मी कुठेही जावं, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? हे सगळं ऐकून नमनला राग येऊ लागला. मग नमन सुद्धा टॅक्सीत बसला आणि म्हणाला, भाऊ चल. ती मुलगी फार काही बोलली नाही आणि तो तिच्या घरी आला तेव्हा नमनच्या आधी खाली उतरली आणि नमन टॅक्सीच्या पुढे निघून गेला. मग नमनला तहान लागली होती तेव्हा पाणी प्यायला मागच्या सीटावरून पाण्याची बाटली आणायला गेला, तर हाताने एक छोटीशी पर्स होती. त्यात पॅन कार्ड, आधार कार्ड आणि एक छोटीशी डायरी होती. ती पर्स त्या मुलीची होती. नमन ड्रायव्हरला म्हणाला, हे बघ, या मुलीची पर्स इथेच राहिली आहे. पोलीस स्टेशनमध्ये जा आणि जमा कर. त्यांनी 10 प्रश्न विचारले. त्यांनी पुन्हा पुन्हा पोलीस स्टेशनला फोन केला. मी ड्रायव्हर आहे, मी दिवसभर गाडी चालवतो आणि काही पैसे कमवतो. द्या. मग नमनला बरं वाटलं. मी हे करू शकतो कारण मी एक जबाबदार नागरिक आहे. आणि मग नमनच्या घरी आला. ड्रायव्हरला त्याचे भाडे देऊन नमन खाली उतरला. नमन व्यतिरिक्त त्याचे आईवडील नमनच्या घरी राहतात. नमन त्यांना भेटला आणि परिस्थिती जाणून घेतली आणि विचारले, ड्रायव्हर मला घ्यायला विमानतळावर का आला नाही? फोन बंद होताच त्याने घरी फोन करून सांगितले तो गाडी दुरुस्त करणार होता. नमन ठीक ठीक म्हणाला आणि आराम करायला त्याच्या खोलीत गेला. संध्याकाळी जेव्हा नमन झोपेतून उठला तेव्हा खूप विखुरलेला होता. दुरुस्त करू लागला तेव्हा नमनला गाडीत भेटलेल्या मुलीची पर्स दिसली. नमनने ती उघडली तर त्यात एक डायरी होती. ती बाहेर काढली तर त्यात काही फोन नंबर लिहिलेले होते. त्यात एक नाव होतं, नीतू. नमन त्या नंबरवर कॉल केला आणि त्याला सांगितले की मला कारमध्ये एक पर्स सापडली ज्यामध्ये ही डायरी आहे. त्यात तुझे नाव आहे आणि पॅन कार्ड, आधार कार्ड देखील आहे. त्याने विचारले, आधार कार्डवर नाव काय आहे? नमन आधार कार्डकडे पाहिले. कार्ड आणि अनिशा म्हणाली. तर समोरची मुलगी म्हणाली, हो, ही माझ्या मैत्रिणीची पर्स आहे. तिने मला सांगितले की तिची पर्स कुठेतरी हरवली आहे. मी तिला सांगतो आणि तुझा नंबर दे. ती तुला कॉल करेल. नतमस्तक होईल. म्हणाली, ठीक आहे. थोड्या वेळाने एक नंबरवरून कॉल येतो. तिने फोन उचलताच समोर एक मुलगी म्हणाली, तुझ्याकडे माझी पर्स आहे का? नमन म्हणाला, तू कोण आहेस? मग ती म्हणाली, ज्याची पर्स तुझ्याजवळ आहे त्यात माझ्याकडे काही महत्त्वाचे सामान आहे. नमन म्हणाला, हो, माझ्याकडे आहे. तू टॅक्सीत विसरलीस? ती म्हणाली, हो. उद्या तुम्ही मला डेली कॅफेमध्ये भेटून परत करू शकाल का? मी हो म्हणालो. धन्यवाद म्हणत तिने फोन ठेवला. दुसऱ्या दिवशी नमन तिची पर्स परत करण्यासाठी कॅफेमध्ये गेला. नमन वेळेवर पोहोचला पण अनिशाला उशीर झाला. नमन तिच्यासाठी थांबला. काही वेळाने ती आली. आज ती कालपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती. तिचे लांब दाट केस होते जे उघडे होते. तिने पांढरा आणि निळा सलवार कुर्ता घातला होता. कानात सुंदर झुमके होते. नमन फक्त तिच्याकडे बघत राहिला. हळूहळू नमनकडे जात नमन लक्ष देत नव्हता. तो फक्त तिच्याकडे बघत होता. मग ती म्हणाली, हॅलो, तुझे लक्ष कुठे आहे? मी काहीतरी विचारते आहे. तर नमन पटकन उठला आणि म्हणाला, हो, मी तुझीच वाट पाहत होतो. ती म्हणाली, हो, सॉरी, मला जरा उशीर झाला. नमन म्हणाला,
कोणी नाही, ठीक आहे. तर नमन म्हणाला, कॉफी. ती म्हणाली, सॉरी, आत्ता नको, मला घाई आहे. तू माझी पर्स दे, मला जायचे आहे. ठीक आहे, पण तुझे शब्द लक्षात ठेव. पुढच्या वेळी एकत्र बसून कॉफी प्यावी लागेल. मग म्हणू नकोस, मला अजून घाई आहे. ती म्हणाली, हो ठीक आहे, आता माझी पर्स दे. नमनने तिची पर्स दिली आणि म्हणाली, मी तुला देतो, पण मी पुढच्या वेळी भेटायला कॉल करू का? ती हो म्हणाली आणि निघून गेली. नमन काही वेळ तेथेच थांबला आणि मग ऑफिसला गेला. रात्रभर नमन अनिशाचा विचार करत राहिला. नमन तिला विसरू शकत नव्हता. नमनला तिची प्रत्येक गोष्ट आठवत होती. दुसऱ्या दिवशी नमनचे काही मित्र भेटले आणि ते त्याला म्हणू लागले की चल आज पार्टी करते हैं. बहुत दिन हो गए हैं, हम दोस्तों ने पार्टी में साथ नहीं किया है. नमन म्हणाला, ठीक आहे, सगळे चालू आहेत म्हणून मी पण जातो. मग त्या 5 मैत्रिणी एका क्लबमध्ये गेल्या. त्या सगळ्यांनी एकत्र खूप डान्स केला. मग थोडी ड्रिंक केली. मग नमनची नजर एका मुलीकडे गेली. ती सतत खूप प्यायली होती. नमनने लक्षपूर्वक पाहिले तर ती कोणीतरी बाकी नाही, ती अनिशा होती. आज ती खूप वेगळी दिसत होती. त्या दिवशी ती नमनला भेटली तेव्हा ती सलवार कुर्ता घालून आली होती आणि आज ती शॉर्ट स्कर्ट आणि टॉपमध्ये आहे आणि ड्रिंक करत आहे. हे पाहून नमन एकदम हादरला होता. तिच्याशी बोलायला तिच्याजवळ जायचे होते तोपर्यंत त्याच्या मित्रांनी तिचा हात धरला आणि नमन नाचायला नेले. तिची नजर फक्त अनिशावर होती, पण थोड्याच वेळात ती कुठेतरी निघून गेली. त्यानंतर नमनने तिचा इकडे तिकडे क्लबमध्ये शोध घेतला, पण ती सापडली नाही. घरी गेल्यावर नमनने तिला हाक मारली, ती कॉलही उचलत नव्हती. नमनने तिला कितीतरी वेळा फोन केला, पण तिने नमनच्या एका कॉललाही उत्तर दिले नाही. दुसऱ्या दिवशी पुन्हा नमन त्याच वेळी क्लबमध्ये गेला. म्हणजे आज ती आली तर तो तिला तेथेच विसरेल. नमन आता जाऊन वाट पाहू लागला, पण ती आज आली नाही. पुन्हा नमनने तिला कॉल केला. त्यावेळी त्याने फोन उचलला. हाय. नमनने त्याला विचारले, तू कुठे आहेस? ती म्हणाली, काय झाले? मी त्याला सांगितले, काल मी तुला क्लबमध्ये पाहिले, तू खूप मद्यपान केलेस. काय झाले? तुला काही काळजी वाटते का? काय? ती म्हणाली, नाही, आणि कॉल कट केला. नमनने त्याला पुन्हा कॉल केला म्हणून त्याने त्यावेळी कॉल उचलला नाही.